पूजाताईनं खास मी येणार म्हणून माझ्यासाठी बनवलं माझ्या आवडीचं चिकन. तर ज्यावेळी मी खंडाळ्याला राहत होती त्यावेळी पूजाताईची आणि माझी मैत्री झाली होती. आणि आज 8 वर्षानंतर मी फक्त पूजाताई, मानसिक, प्रथमेश आणि भाऊ यांना भेटण्यासाठी तिकडे चालले. आम्ही देहू रोड स्टेशनवरून 10:30ची लोकल पकडून लोणावळ्याला पोहोचलो. 2017 साली खंडाळा सोडलं आम्ही आणि त्यानंतर भरपूर इच्छा होती माझी खंडाळ्याला जायची पूजाताईकडे. पण खंडाळा भरपूर लांब असल्यामुळे तिकडे जाणं शक्य नव्हतं आणि मी येणार म्हणून पूजाताईने बघा माझ्यासाठी काय काय बनवलंय. चिकन रस्सा, मसाला चिकन आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी मटकीची भाजी बनवली होती, आमटी पण बनवली होती, श्रीखंड आणलं, चपात्या केलत्या, भात केलता आणि कोशिंबीर पण केली होती. सगळ्यात पहिला जेवणात चिली फिलिंगची पंगत बसवली आणि नंतर मोठ्यांची पंगत बसवली. मी, पूजाताईची मम्मी आम्ही सगळेजण जेवायला वाढत होतो आणि एका बाजूला व्हेजिटेरियन लोक तर दुसऱ्या बाजूला नॉन व्हेजिटेरियन लोक बसले होते जेवायला. सगळ्यांची जेवण झाल्यानंतर मी, पूजाताई, महेश आणि भाऊ सगळेजण जेवायला बसलो आम्ही आणि जेवण खूप मस्त केलं पूजाताईनं. जेवण केलं आणि खंडाळा फिरायला जरा गेलो आम्ही कारण की आम्हाला आमच्या जुन्या आठवणी ताज्या करायच्या होत्या. तर एवढ्या वर्षानंतर आपण पहिला जिथं राहत होतो त्या गावात गेल्यावर एवढं भारी वाटत होतच नाही मला. तर हे तळ आहे खंडाळ्यातलं. तर आता इथं सुधारणा भरपूर झालेली. आम्ही राहत होतो त्यावेळी काय सुधारणा नव्हती. खंडाळ्याला असताना मी कुठल्या घरात राहत होते त्या घराचा व्हिडिओ पण मी केलेला आहे आणि शेवटी तुम्हाला बघायला मिळेल तो व्हिडिओ. आणि जर मोठा व्हिडिओ बघायचा असला तर युट्यूबला मी अपलोड केलेलाच आहे. आम्ही तळ्यावरून थोड्या वेळ तिथं बसलो आणि नंतर मुलांना खायला घेतलं आणि घरी गेलो. तर हे आमचं जुनं घर जिथं आम्ही राहत होतो पहिला.